त्या मित्राची कमेंट आली होती की इपिलेप्सीवर एखादा व्हिडिओ बनवून सांगा काय तर. इपिलेप्सी म्हणजे मित्रांनो तुम्हाला कधी ऐकलं नसाला किंवा बऱ्यापैकी लोकांना 100 मधले 90% माहितीच नाही की विषयच काय आहे. इपिलेप्सी म्हणा, सीझर्स म्हणा, फिट्स म्हणा, हे विषय ना जनावरांमध्ये येणारे थोडक्यात आपण म्हणतोय ना फिट येते माणसाला कशी, तशातली फिटचा विषय आहे. हे जनावरला काय कारण आहे ह्याच्या मागे हे सांगतो पहिल्यांदा. हे मित्रांनो जनावरला असं कारणास्तव होते की जनावरच्या डोक्यावर काहीतरी आघात केलाय, कोणतरी काहीतरी आता ऐकत नाही जनावर म्हटल्यानंतर लोकांना मारायची एक सवय लय घाण असते. त्यामुळे सुद्धा हे होतंय. डोक्यावर काहीतरी हाणलेलं केलेलं, एखादा दगड लागलेलं, काठी लागलेलं वगैरे ह्याच्यामुळे जास्त प्रमाणात हे होतंय. दुसरी गोष्ट डोक्याला जाणाऱ्या रक्ताची शिरा त्यातली एखादी शिर नर्व चॉकअप झाल्यानंतर होते. आणि त्याच्या पुढे जाऊन काय काय जनावरांमध्ये अनुवंशिक असू शकते, बायचान्स असू शकते. सगळ्यात पहिल्यांदा डिवॉर्मिंगचा विषय डोक्यात घ्या. काय काय वेळेस डिवॉर्मिंगच्या वर्म्स ज्या असते त्या डोक्याला चालले की तसं व्हायला चालू होते. दुसरी गोष्ट मारा बिरायचं नाही, जनावर डोक्यात मारलेलं असली तसं होते. तिसरी गोष्ट म्हणजे जनावरला काय काय वेळेस मॅग्नेशियमची कमतरता शरीरात असली तर सुद्धा तसं होऊ शकते. आणि काय काय जनावरांमध्ये अनुवंशिक असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार डॉक्टरकडे आपल्या योग्य सल्ला तर घ्यायचाच. आणि शक्यतो जनावरांना मारणं काही रिक्वेस्ट आहे पाया. काळजी घ्या, निश्चिंत राहा. धन्यवाद.